नमस्कार, मी ॲडव्होकेट प्राजक्ता कोटकर, रजिस्टर्ड पेटंट आणि ट्रेडमार्क एजंट। आज 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिवस म्हणजेच वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे। आता तुम्ही विचाराल बौद्धिक संपदा म्हणजे काय? व्हॉट इज इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी? तर आज आपण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी बद्दल काही गोष्टी जाणून घेऊ। संपदा म्हणजे संपत्ती, प्रॉपर्टी जी तुमची स्वतःची मालकी हक्काची असते आणि बौद्धिक संपदा म्हणजे जी संपत्ती तुमच्या बुद्धिमत्तेमधून तयार झालेली असते। द प्रॉपर्टी विच इज क्रिएटेड युजिंग युअर इंटेलेक्ट इज कॉल्ड द इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी। या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचे काही प्रकार आहेत, जसं ट्रेडमार्क, पेटंट, कॉपीराइट्स। बऱ्याच वेळा मला क्लायंट्स विचारतात, आम्हाला आमच्या लोगोचं पेटंट करायचंय, पण लोगोचं पेटंट करता येत नाही। लोगो म्हणजे काय? लोगो म्हणजे एक प्रकारचं चिन्ह जे तुम्ही तुमचा बिझनेस आयडेंटिफाय करण्यासाठी वापरता। तुम्ही कुठच्या प्रकारचे प्रोडक्ट्स बनवता, तुम्ही कुठच्या प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड करता, हे समजण्यासाठी तुम्ही एक लोगो किंवा नाव तयार करता। त्या लोगोला किंवा त्या नावाला ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह असं म्हणतात। हे व्यापार चिन्ह तुमच्या बिझनेसला एक वेगळी आयडेंटिटी देतं। आता पेटंट म्हणजे काय? पेटंट म्हणजे एखाद्या व्यक्तीने संशोधन करून एखादी नवीन वस्तू किंवा ती वस्तू बनवण्याची नवीन पद्धत निर्माण केली असेल तर त्या व्यक्तीला त्या वस्तूसाठी किंवा त्या नवीन पद्धतीसाठी पेटंट मिळू शकते। इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीमध्ये अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे कॉपीराइट। एखाद्या व्यक्तीने कथा, कविता, साहित्य लिहिलेलं असेल किंवा एखादं सॉफ्टवेअर बनवलेलं असेल तर त्या व्यक्तीला त्या गोष्टींसाठी कॉपीराइट मिळते। इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीमध्ये अजूनही काही प्रकार आहेत, जसे की इंडस्ट्रियल डिझाईन्स, ट्रेड सिक्रेट्स, जिओग्राफिकल इंडिकेशन्स। या सर्वांविषयी आपण एक एक करून जाणून घेऊया लवकरच। तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हाला जागतिक बौद्धिक संपदा दिवसाच्या खूप शुभेच्छा। थँक्यू।